आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा तर खूप आहेतच हां, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रद्धा कमी आणि अंधश्रद्धावाले लोक पण खूप आहेत. आता भोंदूबाबा त्यांचे काय काय आरती वगैरे काय अर्थ असतं ते आम्हाला नाही माहिती काय असतं ते. गेनमाळ वगैरे काय म्हणतात ते. गेनमाळ होती एक ठिकाणी, मोबाईलवरनं बघितलं, काही ठिकाणी जात जात आम्हाला दिसलं. आम्ही जात होतो, गाडीतून दिसलं. पण ती गेनमाळ म्हणजे काय होतं, ते अक्षरशः बाईला दह्याला, दुधाने, लोणीने, गुलाबाच्या पाण्याने इतकं सगळं त्या बाईला आंघोळ घातलं. एवढ्या 4 चौघामध्ये त्या बाईला आंघोळ घालत होते. ही गोष्ट तरी वेगळी गोष्ट आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर त्या बाईला नवरीसारखं नटवलं. नवरीसारखं नटवून त्या बाईच्या अंगावरती कमीत कमी एक परात गच्च भरून कोळसा इतका टाकला तिच्या अंगावरती. कोळशाने पण तिला आंघोळ घातली. कोळसा झाला, परत त्या कोळशामध्ये म्हणजे तो कोळसा जिवंत होता, आग होती त्या कोळशामध्ये, त्याच्यावरती ती बाई नाचत होती. पण जो गुरु होता, जो भोंदूबाबा होता, तो नाचत नव्हता. पण ज्या बाईची गेनमाळ होती ती बाई नाचत होती. मी म्हणलं हा काय प्रकार, म्हणलं हिला पोळत नाहीये का, ही का बाई वेडी झाली का. म्हणलं ठीक आहे, श्रद्धाच्या ठिकाणी अंधश्रद्धा, पण हे चुकीचं आहे. हां, आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे जी कोण आहे, आई काळूबाई आहे, आई तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. पण देव काय तुम्हाला हे सगळं करा म्हणत नाहीये. जेव्हा कुठं जीवाला किंवा मनाला समाधान मिळत नसतं ते मंदिरात मिळतं. म्हणतात ना, समाधानीसाठी मंदिर असतं, हे सगळं करण्यासाठी नसतंय. हे खरंच जेवढे भोंदूबाबा आहेत ना, तेवढे सगळे तुम्ही ना शोधून काढा आणि सगळ्याला अटक झाली पाहिजे. आणि त्यांच्याकडे जे जे लोक गेलेत त्या लोकांना पण अटक झाली पाहिजे. म्हणजे मुलांच्या शिक्षणाला पैसे नाही घालायचे, पण भोंदूबाबाला लाख लाख 2-2 लाख रुपये देतात. अरे लॉकडाऊनपासून असली परिस्थिती विकट आहे ना, हिसाबाच्या बाहेर आहे. आम्हाला विचारा, आमच्या मुलांचं शिक्षण पाणी आहे. आमच्या अंगावर बघा सोनं नाही, काय नाही. आम्ही भिकाऱ्यांनी सोनं नाणं मोडून आमच्या मुलांना 4-4, 2-2, 5-5 लाख रुपये शिक्षणाला घातले. आज काय अवस्था आहे आमची, आम्हाला विचारा, तुम्हाला समजल. या भोंदूबाबांचं बरं आहे, निवांत बसून एका जागेला हातपाय धुतले तर ह्यांना पैसे मिळतात.